पाय पडले म्हणजे सकाळी बावनचं प्रोसेस चालली आहे. म्हातारी हुडकायची. म्हातारी कुठे गेली, म्हातारी कुठे गेली, म्हातारी बघा इथे मोटर चालू झाली होती. पाणी भरायचं चाललं होतं. पाणी भरायचंय बाटलीत. रानात जायचंय. पाणी भरते आधी. प्यायचं पाणी विहिरीचं. टाकी भरायची चालली आहे. गाळून भरायला लागून 2च मिनिटं थांबावते व्हिडिओ. चला भरली बाटली. ड्युटीवर चाललो आता खुरपायच्या. बरंच झालंय खुरपून काल बी. गवार बघा कशी काय आली दिसते का लांबनं थोडीशी नॉर्मल. थोडं कट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आज तुम्हाला मस्तपैकी. आणि ही मोठी पानं दिसतात का 2 उगावलेली बघा. हे सगळं लाईनीत कडच्या लाईनीत ती चुटूपुटू लावले. तर ती चांगलं मोठं झालंय. अजून गवार काय लई मोठी झाली नाही. थोडीशी नॉर्मली दिसते बघा, बारकी छोटीशी. तर असू दे चला. आणि पुढं दाखवते आणि काय चाललंय जाता जाता. इथं घर आहे. घरापासून हल्ली घराच्या आवारातलं दाखवलं मी तुम्हाला. आता पुढचं आणि बारकी फिरूत जाऊस तर काय काय होतंय ते बी दाखवते तुम्हाला. असू दे बघत राहा, कंटिन्यू बघा. मोटर चालू केली होती बघा प्यायचं पाणी भरायला. ते फिल्टर ही बसवलाय इथं. आणि हे घरी पाणी जातं प्यायला बघा. वरच्या पेरूच्या अलीकडे. मोठा पेरू आहे ना त्याच्या अलीकडे. पेरू अण्णांचं औषध मारायचं चाललंय. अण्णा इकडं औषध मारते दिसते का तुम्हाला. तर औषध फवारणी चालली अशी आहे. पेरू चांगला आता सेटिंग व्हायला लागलाय ना त्याच्यामुळं एक हात घ्यायला लागतोय. असं झालंय पेरू. पाणी बी चालू आहे थोडंसं नॉर्मली दिसतंय का तुम्हाला. ह्याच्यावर कसं औषध मारल्या जमतंय कारण मोठी बुड झालेत ह्याची आणि मोठा पेरू आहे. ह्याच्यावर औषध मारलेलं आणि गवत यायला लागलंय. तसं बारक्या पेरूत काय औषध मारून जमत नाही, जळून जातो पेरू लगेच. पेरूची रोपं मागवलेली पेरू लावल्या होता का नाही ह्याच्यात, त्यावेळेस त्या पेरूत चुकून सीताफळीचं एक रोप आलं होतं. ते सीताफळीचं एवढं मोठं जे झाड झालंय ना, थोडंसं मोठं झाल्यावर आम्हाला कळलं ते सीताफळीचं झाड आहे. त्याला सीताफळ बी लागलं सगळं. अण्णांचा ट्रॅक्टर आलाय मागणं. औषध लय बेकार या हे वास येतो या. जसं अंगा उडल्यावर हे होतंय. मोठा फवारा आहे त्याचा. घनानी लय लांब जाते त्या अंगा उडते. सवय नसते ना औषधाची त्याच्यामुळे मग वरच्या फ्लोअर पाणी चालते. औषधाची बाटली पण तिथे ठेवली आहे अडकून. ह्याच्यात बी बघा औषध मारलं होतं. कसं गवत जळून गेलंय सगळं. पिवळं झालेलं दिसतंय का. मधी इकडं बेडवर दोन्ही साईडला मारलं होतं. ह्या बागेत मारून गेलेत अण्णा औषध आणि आता खालच्या बागेत मारतात. ती अण्णांना तिथल्या तिथं ट्रॅक्टर वळवा येत नाही त्याच्यामुळे एक चारी सोडून पलीकडे जातात आणि मग परत ना अलीकडले चारी तिथं असं औषध मारतात. तर असू दे चला. आली बारक्या पेरूत खुरपायचं चाललंय माझं काम. मी तर तुम्हाला दाखवलंच व्हिडिओ. तुम्ही बोर झाला असता माझा व्हिडिओ बघून. आणि बाटली भरून आणली पाणी प्यायला. कसं आहे ऊन बिले दण करते बिले त्याच्यामुळं ताण लागते. एवढी बाटली बस होती मला एकटीला.
अशी झाडाखाली ठेवायची सावलीला मस्तपैकी पेरूच्या. असू द्या, घालते पोशाख आता. त्याला घातला शर्ट, आता स्टोल बी बांधायचा आहे. स्टोल बांधल्याशिवाय आपण काम करत नाही. कारण ही म्हणतात का तोंडावर हात फिरवते. ही स्पायडरमॅननी जाळी केलेली ना, ती नेमकं येताना तोंडावर ही झालं. तर असू द्या, स्टोल बांधायचा आहे. पण स्टोल बांधल्यावर परत ना नुसतं डोळं दिसते ना ह्याच्यात व्हिडिओ. त्याच्यामुळे म्हणलं अगोदर व्हिडिओ कंटिन्यू करावं आणि मग स्टोल बांधावं. तर किती खुरपून झाले मी तुम्हाला दाखवते काल. हो का, ही एक सब लाईन निम्म्याच्या निम्म्यात तिथपर्यंत ह्या अख्खी कडला लाईन गेली. पण कडच्या दोन्ही चाऱ्या सोडलेल्या आहेत, कारण त्याच्यातले गवत आहे, त्याला बराच वेळ लागतो खुरपायला, लय हराळी आहे. आणि आता वरच्या चारीत जायचं आहे. सब लाईन म्हणजे केवढी तुम्हाला दाखवते. एक सब लाईन इथून दिसते का पण तुम्हाला खुरपलेला पेरू असा चकाचक. मध्ये पाळी घालायची राहिली बघा, मध्ये कसलं गवत वाढले. एक सब लाईन म्हणजे बघा इथं बंद झाले का नाही ड्रिप, ही दोन इथपर्यंत एक सब लाईन, ही कडपर्यंत झाले. आता इथनं दुसरी चालू होती सब लाईन. ह्यातल्या झाल्या 4-5 लाईनी, 5 झाल्यात, 5. आणि इथं आली का इथं. तर असू द्या, चला आज किती होतंय काय माहीत नाही, होईन तेवढं होईन. असू द्या, बघा कसा वाटला व्हिडिओ.